नमस्कार, मी जान्हवी. आपण पाहता झी न्यूज मराठी. मुंबईसह महानगरातल्या विशेष घडामोडी. मुंबई दिनांक. मुख्यमंत्री आणि भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या बहुचर्चित नेत्या उमा भारती यांनी पुण्यात भारतीय जनता पक्षात चोर शिरल्याची टीका केली. उमा भारती यांनी पुण्यात शाळकरी विद्यार्थ्यांना राजकीय धडे शिकवत भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले. टी.एन. शेषन यांनी पुण्यात सुरू केलेल्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये उमा भारतींचं व्याख्यान झालं. आपल्या 45 मिनिटांच्या तुफानी भाषणात आणि त्यानंतर तासभर विद्यार्थ्यांबरोबर चाललेल्या प्रश्नोत्तरात उमा भारतींनी राम मंदिर, कायदे आजम जीना या मुद्द्यांवरून वाजपेयींना चांगलं सुनावलं. लेकिन 2-3 वर्षों में जो आइडियोलॉजिकल बैलेंस खोया गांधी जी का और अटल जी का हेल्पलेस से हो गई. यावेळी पत्रकारांशी बोलताना उमा भारतींनी आपली लढाई ही विचारधारेशी आहे हे स्पष्ट करून भाजपचे नवे अध्यक्ष राजनाथ सिंह जर राम आणि रोटी मुद्दे विचारात घेणार असतील तर आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत असंही सांगितलं. भारतीय जनता पार्टी को खत्म करो, नष्ट करो, ये बात मेरे मन में आती नहीं. मैं विचारधारा को भारतीय जनता पार्टी मानती हूँ और उसके अंदर लाखों कार्यकर्ता हैं. कार्यकर्ता और विचारधारा मेरी है और जीतना हमें इसी बात पर है कि कार्यकर्ता मेरे हैं, विचारधारा हमारी है और मैं भी एक कार्यकर्ता हूँ. वो राम और रोटी की विचारधारा पर राजनाथ जी लौट आए तो इसके लिए मेरी उनको शुभकामनाएं. अच्छी बात है, इसमें तो ये तो अभिनंदनीय बात है. शिवसेनेचे बंडखोर युवा नेते राज ठाकरे यांना आपण कोणतंही निमंत्रण दिलं नसल्याचं उमा भारतींनी यावेळी स्पष्ट केलं. इतर पक्षातलं ऐक्य धोक्यात येणार नाही अशी कृती आपण करणार नाही असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. पुण्याहून अद्वैत मेहतासह अनुपमा, झी न्यूज मराठी. दिवसभरातल्या विशेष घडामोडींसह झिरोवर पाहत रहा झी न्यूज मराठी.